नमस्कार प्रेक्षकांनो, तो हिरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 27 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपल्याला दाखवलेला आहे की ईश्वरीला जसे नेहमी आणि सततच भासच होत असतात. आता ईश्वरी घराच्या बाहेर आलेली असते तर अर्णव सगळ्या पाण्याचा जो पाईप आहे तर तो अंगावर घेऊन सगळीकडे पाणी उडवत असतो. आता ईश्वरी हे सगळं बघते, खुश होते आणि म्हणते की सर अहो हे सगळं काय चाललंय, काय करताय तुम्ही हे सगळं. आता ती अर्णवच्या जवळ येऊन असं म्हणते. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर अगं हे सगळं प्रेम आहे, प्रेमामध्ये भिजून जायची वेळ आहे आता. ईश्वरी म्हणते म्हणजे, तर त्यावर अर्णव म्हणते की तुला आता तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त करायला हवं ना, असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. आता ईश्वरी अतिशय लाजत असते, खुश होत असते. इतक्यातच अर्णव तिच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकतो आणि हा मुवमेंट सगळ्यांना बघण्यासारखा आहे. रिव्ह्यू देण्यापेक्षा ना बघण्यासारखा हा सीन टी व्हीवरती छान आहे. आता हे सगळं आपण पाहतोय की ईश्वरी जी आहे तर ईश्वरीला सततच भास होत असतात की अर्णव तिच्यासमोर आहे आणि तिच्याशी बोलतोय म्हणून. आता ईश्वरीला असते तर अर्णव म्हणतो मी सिंदूर असे लाजत बसू नकोस आणि म्हणतो की तुझा डिसिजन तर फायनल आहे ना. आता त्यावरती ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो नक्की प्रेम आहे ना म्हणून. त्या ईश्वरी नुसती मान हलवते आणि म्हणते की हो म्हणून. आणि आता तिची मान अशी दुसरीकडे वळलेली दाखवली आणि ती म्हणते की हो आजच, अगदी आजच मी माझ्या मनातलं सरांना सगळं काही सांगून टाकणार आहे म्हणून, असं ईश्वरी म्हणत असते. आणि इकडे आता आपण पाहतो की अर्णव गायब झालेला असतो. ईश्वरी पाहते सगळीकडे त्याला, तर अर्णव गायब झालेला असतो. मग आता तिच्या लक्षात येते की हा माझा भास आहे म्हणून. आता पुन्हा ती स्माईल करते आणि अरेच्छा हे काय मला भास होत आहेत असा ईश्वरी मनातच विचार करत असते. आणि आता ईश्वरी इतकी खुश होत असते की तिच्या हातामध्ये फुलं गोळा केलेली असतात, गुलाबाच्या पाकळ्यांचं ताट असतं, तर ती ताटसुद्धा ती सगळीकडे उधळून देत खुश होऊन आनंदाने गिरक्या मारत असते. आणि हा सीन खूप छान दाखवलेला आहे. तसं बघायला गेलं तर तो हिरे माझा मित्राचा आजचा भाग छानच आहे आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे. कारण पुढे वल्लरीने ती फोटोग्राफ जे आहेत तर ते ईश्वरीला दाखवलेला भागसुद्धा आजच होणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की बघा आणि माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त यूट्यूब अनेक लोकांपर्यंत पोहोचवतो. सो प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता आपण पाहतोय दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण दुसरा सीन पाहतोय नम्रताचा. नम्रता ते बॉक्स घेऊन म्हणत असते वा छान काहीतरी ठेवता येईल या बॉक्समध्ये. अरे पण खूप घाण आहे हा, आईबरोबरच बोलत होती. हे कापड सगळं काढून नाही याच्यामध्ये नवीनच कापड घालायला हवं असं म्हणून ती पेटीच्या तळामधलं ते लाल कपडा जो आहे तर तो काढणार असते. इतक्यातच वल्लरी त्यांच्या दारामध्ये येते आणि हे सगळं बघून तिचे डोळे नेहमीप्रमाणे मांजरीचे डोळे मोठे होतात. आणि आता ती बघते आणि आता काय बोलावं हे तर सुचत नाही. आणि नुसतंच तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बरेच वेळ दाखवलेले आहेत. आणि आता शेवटी वल्लरी म्हणते की आत येऊ का, कारण तिला भीती वाटत असते की नम्रता ते लाल कापड काढून पाहते का काय निगेटिव्ह म्हणून. आणि लगेच म्हणते आत येऊ का. लगेच नम्रता म्हणते मामी तुम्ही, तर पुन्हा म्हणते अगं आत येऊ का, तर ती म्हणते हो हो या ना, या आतमध्ये या. असं म्हणल्यानंतर वल्लरी आता आतमध्ये येते आणि उगीच नम्रताकडे बघून खोटी स्माईल करते. आता नम्रता म्हणते बसा ना बसा, आणि म्हणते की मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हा आता नम्रता पाणी आणायला जाते की लगेचच वल्लरी आहे तर ती त्या बॉक्सला हात लावण्याचा प्रयत्न करते. एकदा नम्रताकडे बघते आणि मनात म्हणते की नशीब कापड फाटलं नाही तर आतमध्ये ठेवलेले निगेटिव्ह जे आहेत तर त्या बाहेर आल्या असत्या म्हणून. आता इकडे नम्रता तिला पाणी देत असते आणि लगेचच वल्लरी त्या बॉक्सला हात लावते आणि तो कापड काढण्याचा प्रयत्न करते. आता ती त्या बॉक्सला हात लावतच असते. इतक्यात नम्रता पाणी घेऊन येते. आता ती लगेच सापसते आणि मागं सरकते, पाणी घेते आणि लगेचच वल्लरी म्हणते थँक्यू म्हणून पाणी पिते. आता नम्रता इकडे मनातच म्हणत असते की आज मामी इकडे अचानक कशा काय आल्यात आणि इतक्या गोड कशा काय बोलतात म्हणून. नम्रता म्हणते मामी तुम्ही इथे कशा काय, तर लगे वल्लरी म्हणते अगो माझ्या मैत्रिणीचा ना एक नवस पूर्ण झाला आहे आणि तिला ना उत्तम क्वालिटीचे पेढे हवे होते. म्हटलं तुमच्या क्लाउड किचनलाच ऑर्डर द्यावी म्हणूनच मी इथं आले पेढ्यांची ऑर्डर द्यायला. नम्रता म्हणते अहो एवढ्यासाठी तुम्ही इथं आलात, मला एक फोन केला असता तर अप्रतिम पेढे तुम्हाला मी हवे तिथं पाठवले असते. तर वल्लरी म्हणते का गो मी आला म्हणून काही त्रास झाला का, तर नम्रता म्हणते की नाही मी सहजच म्हणाले हो. तर वल्लरी म्हणते अगं गंमतच करत होते, नाही सहजच आले. मी म्हटलं की तुझ्या आईची पण भेट होईल आणि तुझ्या बाबांची विचारपूस पण करता येईल. आहेत कुठे ते सगळेजण, दिसत नाही आहेत. त्यावर नम्रता म्हणते मामी आई बाबांना हॉस्पिटलला गेली आहेत, आज बाबांची अपॉइंटमेंट होती ना. वल्लरी म्हणते काय बाई आमच्या भेटीचा योग ना जुळूनच येत नाहीये. नम्रता म्हणते होईल भेट तुमची लवकरच होईल म्हणून. असं
म्हणल्यानंतर आता नम्रता पुढे काही बोलतच नाही. वल्लरी वाट बघते आणि पुन्हा म्हणते की काय गं, तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना चहा वगैरे काही विचारतात की पाणी देऊनच पाठवतात म्हणून. नम्रता म्हणते अहो नाही, चहा ना रेडीच आहे, मी घेऊन आले. तर वल्लरी म्हणते की ऐक ना, थोडंसं आलं घालतेस का गं चहामध्ये? तर नम्रता म्हणते हो, एकदम बढिया चहा घेऊन येते मी आलेच, असं म्हणून नम्रता तिथून निघून जाते. आता वल्लरी लगेचच त्या बॉक्सकडे हात लावायला पुन्हा जाते. आता इतक्यातच नम्रता लगेच मागे वळून बघते. मामी दचकते ना. मामी म्हणते हां. तर नम्रता म्हणते मामी पोहे की उपमा करू? तर वल्लरी म्हणते नाही चहाच बाद झाला असं म्हणून. आता इकडे आपण पाहतोय की त्यांचं किचन आणि हॉल अगदी समोरासमोर आहे. त्यामुळे नम्रता काय करते हे मामीला सरळ स्पष्टच दिसत असतं. आता मामीचं पूर्ण लक्ष त्या बॉक्सकडेच आहे. आता मामी हळूहळू त्या बॉक्सला हात लावायला सुरुवात करत असते आणि इकडे नम्रता जी आहे तर ती मामीसाठी चहा करते. आता हे थोडंसं सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि आपण आता लगेचच दुसरा भाग पाहतोय तर तो म्हणजे ईश्वरीचा. आता ईश्वरीने तिची रूम सगळी लाईटिंग करून मस्त सजवलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते वा बढिया, प्रपोज करायचा असेल तर माहोल तसा व्हायला हवा आणि डेकोरेशन केलं की माहोल तसा बनतो. म्हणजे या लाईटिंग म्हणजे आता ह्या लाईटिंग तर झाल्या, आता या गुलाबाच्या पाकळ्या आणि कॅन्डल्सनी मस्त असं डेकोरेशन करणार आहे. म्हणजे सरांचं दिल कसं असं मस्त असं खुश झालं पाहिजे असं ईश्वरी म्हणत असते. आता ते गुलाबाच्या पाकळ्या आहेत तर त्या एका परडीमध्ये सगळे त्याच्या पाकळ्या ती ठेवत असते. इकडे आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे नम्रताच्या घरचा. आता मामी नम्रता बिझी आहे हे लक्षात घेऊन तो कपडा जो आहे तर त्या पेटीमध्ये हात घालतात. कपडा लगेचच एका हाताने फाडतात म्हणजे साईडला घेतात आणि त्या निगेटिव्ह मिळवतात. आता निगेटिव्ह मिळाल्यानंतर हातामध्ये घेऊन मामी इतकी खुश होते की बस आता नम्रताकडे बघते तर नम्रता अजून आलंच कुठत असते चहामध्ये घालण्यासाठी. आता लगेच असते मामी पटकन त्याच्या निगेटिव्ह आहेत त्या बघून खुश होते. आता तिला वाटते की आता नम्रता येते का काय, आणि हे सगळं खूपच म्युझिकली दाखवलेलं आहे. आजचा भाग डायलॉग्स थोडेसे कमीच आहेत. आता मामी लगेचच निगेटिव्ह तिच्या पर्समध्ये ठेवते. आता नम्रता लगेचच चहा घेऊन येते. तर मामी म्हणते की नम्रता अगं मला ना आता आठवलं की मी ज्वेलरकडे पेमेंट केले आणि मी माझा नेकलेस घेतलाच नाही आहे गं, मला ना लगेच निघायला हवं, चहा गेल्याला मी परत येते. तर नम्रता म्हणते हो पण ते पेढ्यांचं काय? तर ती म्हणते हो ते मी मैत्रिणीला सांगते विचारते आणि तुला कळवते. बाय 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 करून लगेचच निघून जाते. बोलायला वेळच देत नाही. नम्रता म्हणते आहो पण, आणि म्हणते की अजिबच आहेत, पहिल्यांदा म्हणाल्या की पेढ्यांची ऑर्डर द्यायला आले आणि परत म्हणतात की मैत्रिणीला विचारून सांगते. कमालच आहे बाबा यांची. आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे ईश्वरीचा. ईश्वरी म्हणत असते की वा 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 ईशू काय बढिया सुचलंय तुला, असं ती त्या परडीकडे बघून म्हणत असते. आता परडी आणि ती जी रूम जी आहे तर तिने खूपच सुंदर अशी सजवलेली असते. आणि आता ते ईश्वरी त्या परडीकडे बघून म्हणते की सरांना हे ना आता खूप आवडणार आहे. म्हणजे सर इथे असे उभे राहिले की सरांच्यावरती फुलांचा वर्षाव होणार आहे म्हणून इतकी खुश होते, हसते आणि म्हणते की वा बढिया. आणि पुन्हा म्हणते की आजपासून एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे माझ्या आयुष्यात. आणि म्हणते की नाही माझ्या आयुष्यात नाही, आमच्या जिंदगीतला एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे. म्हणून आता लगेच ईश्वरी त्या हातातलं गुलाबाचं ताट बाजूला ठेवते आणि एक खुर्ची घेऊन येते. आता त्या खुर्चीवरती उभारते आणि त्या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या फुलांच्या परडीमध्ये भरून ठेवते. आता आपण लगेच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे मामींचा. आता मामींनी त्या निगेटिव्हच्या पुन्हा फोटोज कॉपी काढून आणलेल्या असतात आणि ते फोटोज मामी बघत असते. आणि ते सगळे फोटोज बघत असताना तिचा जो शैतानी दिमाग आहे तो चालू होतो. आता लगेचच म्हणते की ईश्वरी आज बघ मी कसा बॉम्ब फोडते ते. आणि पुढे म्हणते की या घरातला आणि अर्णवच्या आयुष्यातला तुझा आजचा हा शेवटचा दिवस असेल. आणि पुन्हा म्हणते की बाय, असं ईश्वरीबद्दल ती बोलत असते. आता त्या निगेटिव्ह सगळ्या पुन्हा बघते आणि त्या लिफाफ्यामध्ये ठेवून टाकते आणि लगेचच ऑटो म्हणून रिक्षाला हात करते आणि मामी आता तिथून निघून जाते. आता पुढच्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की ही जी वल्लरी मामी आहे तर ती घरामध्ये आलेली असते आणि इकडे ईश्वरी जो आहे तर ती गुलाबाचा बुके हातात घेऊन म्हणते की वा सरांना तर हे खूपच आवडतील रेड रोजेस, असं म्हणून ती आता ते अगदी त्यांच्या रूमच्या एकदम सेंट्रल टेबलवरती तो बुके ठेवते आणि स्वतःला आरशामध्ये बघत असते. आणि आरशामध्ये बघताना म्हणते की हां सर आता येतीलच 10-15 मिनिटात, आता बाकी सगळी तर तयारी झालेली आहे, असं म्हणून ती सगळ्या रूममध्ये एकदा नजर टाकते आणि पाहते की काय काय चेक करते की सगळं केलं आहे ना. तर म्हणते हां फुलांच्या पायघड्या झाल्या आणि पुन्हा विचार करते की अरे कॅन्डल्स लावायचे राहिले पण मी माचीस कुठं आणली आहे, तर तिने माचीस आणलेलीच नसते. आता पुन्हा ईश्वरी तिला वाटते की एकदा स्वतःलाच पाहावं म्हणून आता ईश्वरी पुन्हा आरशात बघायला जाते आणि आरशासमोर उभी राहते.
आता ईश्वरी आरशासमोर उभी राहते आणि म्हणते की इशू सांगू शकशील ना मनातलं तुझ्या सगळं सरांना, असं म्हणत असते. आणि पुढे म्हणते की काय वाटेल सरांना, आणि असा विचारच करत असते. आणि पुढे म्हणते की पण इशू आज काही झालं तरी सांगून टाकायचं हां सरांना, आज बस अब बहुत हो गया हां, असं आता ती मनाशीच म्हणत असते. आरशामध्ये बघून अगदी हातवारे वगैरे करून ईश्वरी बोलत असते. आणि आता आपण पुढे पाहतोय ईश्वरी म्हणते की अर्णव सर, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, असं ईश्वरी स्वतःशीच मनाशी एकटीशीच बोलत असते. आता ईश्वरी आरशासमोर उभारून म्हणते की आय लव्ह यू सर, असं म्हणते. स्वतःशीच हसते लाजते. आणि पुन्हा तिच्या लक्षात येतं की अरे आपण तर माचीस आणायला जायचं होतं. आणि पुन्हा स्वतःलाच म्हणते की माचीस, असं म्हणते. आणि आता ती रूममधून बाहेर जाते माचीस आणण्यासाठी म्हणून. आता ईश्वरी खालच्या मजल्यावरती येते. त्या खाली जिना उतरून ती किचनमध्ये जाते, माचीस शोधते. इतक्या सगळ्या वेळात वल्लर जी आहे तर ती जिन्याच्या पायऱ्यावरून वरती चाललेली असते. आणि म्हणते की अरे ईश्वरी तरी तर किचनमध्ये बिझी आहे, तोपर्यंत मला माझं काम करावं लागेल. म्हणून वल्लरी आता त्यांच्या रूममध्ये वरती जाते. आणि ईश्वरीला अजून माचीस सापडत नाही, म्हणून ती किचनमध्ये शोधाशोध करते माचीस शोधण्यासाठी. आता आपण पाहतो ही वल्लरी मामी जी आहे तर ती ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये जाते. आणि रूम पाहते तर म्हणते की अरे वा, रूम तर चांगली सजवली आहे, पण उपयोग काय, असं म्हणत असते. आणि म्हणते की आता फोटो कुठे ठेवू, म्हणून रूममध्ये इकडे तिकडे बघायला लागते. आणि म्हणते नको, टेबलवर नको, इथे मुद्दाम ठेवल्यासारखे वाटतील, पण इकडे नको तिकडे नको, असं तिचं चालू असतं. आता वरती तिचं लक्ष जातं. आणि म्हणते हां, परडीतल्या फुरांबरोबर हा फोटोही खाली पडेल, छान आयडिया आहे, मस्तच, असं म्हणून लगेचच जाते. ती ही खुर्ची घेऊन येते. आता त्या परडीच्या खाली उभारते. मामी बरीच ॲक्टिव्ह दाखवली आहे खुर्चीवरती वगैरे. ह्या वयामध्ये सुद्धा मामी चढून परडीमध्ये त्या फुलांच्या परडीमध्ये फोटोग्राफ्स ठेवते. आता खुर्चीवरून लगे खाली उतरते, होते त्या जागी खुर्ची नेऊन ठेवते. बापरे, चांगलीच ॲक्टिव्ह आहे मामी या वयात. आता इकडे दाखवलेलं आहे आपल्याला ईश्वरी अजून माचीसच शोधते. हिला घरामध्ये एक माचीस सापडत नाही आहे. आता शेवटी एक कबर्डचा दरवाजा उघडते आणि तिला तिथे आता माचीस सापडतं. आणि म्हणते हां इथे तर. आता ईश्वरी माचीस घेते आणि आता वरती निघायला लागते. इकडं रूममध्ये वल्लरी म्हणत असते की अर्णव आणि ईश्वरी, तुमच्या दोघांचं नातं खरं अर्थाने सुरू होण्याच्या अगोदरच संपलं, असं वल्लरी मनाशीच बोलते. आता वल्लरी रूमच्या बाहेर पडणार असते. आणि इकडे ईश्वरी तोपर्यंत जिन्याच्या पायऱ्या सोडून वरती यायला लागलेली असते. आणि हे सगळं आत्तासुद्धा म्युझिकलीच दाखवलेले आहे. आता आपण पाहतोय की वल्लरीसुद्धा रूममधून बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडते. आणि बाहेरून ईश्वरी आतमध्ये येण्यासाठी दरवाजा उघडते. आता पहिल्यांदा ईश्वरी दरवाजा उघडून आतमध्ये येते. वल्लरी इतकी घाबरते. वल्लरी लगेचच दाराच्या मागे उभी राहते. आणि वल्लरीचा चेहरा जो आहे तर तो अतिशय घाबरलेला दिसतो की अरे आता आपल्याला ईश्वरी पाहते का काय म्हणून. आता ईश्वरी येते. ईश्वरी आतमध्ये आल्यानंतर म्हणते की काही राहत तर नाही ना, असं पूर्ण आठवून बघते. आणि त्या कॅन्डल्सकडे वगैरे सगळ्या डेकोरेशनकडे एकदा बघते. आणि म्हणते की अरे हो, छोटे कॅन्डल्स, आता छोटे कॅन्डल्स तर मी आणलेच नाहीत, पण म्हणते नाही नको, अगोदर ना मी हे कॅन्डल्स लावून घेते आणि मग छोटे कॅन्डल्स आणायला जाते, असं म्हणून आता ती कॅन्डल्स सगळे जे आहे तर तिथे लावायला लागते. आता इतक्यातच मामी वेळ साधते आणि पटकन तिथून दरवाज्यातून बाहेर जाते. आता मामी बाहेर गेल्यानंतर ईश्वरी सगळ्या कॅन्डल्स लावते आणि दरवाजाकडे बघते तर दरवाजा तर उघडाच असतो. लगेच ईश्वरी म्हणते की हे भगवान, असं म्हणून दरवाजा बंद करते. आणि ईश्वरी पुन्हा दरवाजा बंद करून आत येते. आता त्या सगळ्या कॅन्डल्स वगैरे लावते. आता आपण इथे दुसरा सीन पाहतोय. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण असं बघतोय ईश्वरीने अर्णवसाठी फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात आणि म्हणत असते की कॅन्डल्स रेडी, पाकळ्या रेडी. आणि पुढे म्हणते की इशू आज सरांच्या समोर प्रेम व्यक्त करायचं, चाहे कुछ भी हो जाए, असं मनाशीच म्हणत असते. आता म्हणते की आता सर इथून आले की ही दोरी खेचून सरप्राईज करून अशी गोल फिरते. तर ती दोरी खेचली जाते आणि सगळे फोटोग्राफ जे आहेत तर ते खाली पडतात. आता ईश्वरी इतकी घाबरते की अरे सरांसाठी प्लॅन केलेला होता आणि स्वतःच्या चुकीमुळेच फोटोग्राफ्स खाली पडले म्हणून. आता हे सगळे झाल्यानंतर खाली बघते आणि म्हणते की 12 की डेर, असं म्हणून खाली बघते तर तिला काही फोटोज दिसतात. आता त्यातले 2-3 फोटो पालथे पडलेले असतात आणि एक फोटो सरळ असतो. आता ईश्वरी हे सगळं काय आहे म्हणून त्या फोटो जो आहे तर ते हातात घ्यायला लागते. आता ते सगळे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर ईश्वरीला आठवतं अंजली म्हणाली असते की छान कुटुंब होतं गं आमचं, एका बाईमुळे उद्ध्वस्त झालं. ईश्वरी म्हणाली असते म्हणजे तर अंजलीने सांगितलं असतं की एका बाईने माझ्या बाबांना जाळ्यात उडवलं आणि आमचं
आयुष्य सगळं बरबाद झालं ग, आमचं घर फुटलं, एका दिवसात आमचं आयुष्य बदललं, आमची आई आमच्यापासून निघून गेली, बाबा गेले आणि एका दिवसात एवढं सगळं बदललं, आम्ही रस्त्यावर आलो. हे सगळं अंजलीने ईश्वरीला सांगितलेलं असतंय पूर्वी. आता ह्या सगळ्या आठवणी त्या फोटोकडे बघत बघत ईश्वरीला आठवतात. आता ईश्वरीला हे सगळं आठवल्यानंतर ईश्वरी खाली पडलेले सगळे फोटो जे आहेत तर ते उचलते. ते सगळे प्रत्येक फोटो उचलताना तिला अंजलीने जे काही बोललेलं असतं तर ते आठवत असतं. आता ईश्वरी ते सगळे फोटोग्राफ्स बघते आणि आठवणी तिला आठवतात. हे सगळं बराच वेळ हा सीन चाललेला आहे. आता पुढे ईश्वरी म्हणते की माझे आई आणि सरांचे बाबा, आणि म्हणजे हेच कारण आहे का सरांच्या आईच्या आत्महत्येचं, असं ईश्वरी मनाशीच बोलते आणि ती इतकी घाबरते की बापरे, या सगळ्यामध्ये आपल्या आईचा हात होता हे सत्य आता ईश्वरीला कळलेलं असतं आणि ईश्वरी घाबरलेली असते. तोपर्यंत आपण दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे अर्णवचा. दुसऱ्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की अर्णव गाडीतून उतरतो, तर उतरताना त्याच्या हाताला काहीतरी लागतं. अर्णव गाडीतून उतरल्या म्हणतो अरे हे काय, तर ते असतं ग्रीस. ती म्हणतो अरे ग्रीस लागलं माझ्या हाताला, ठीक आहे असं म्हणून अर्णव आतमध्ये येतो आणि डायरेक्ट आता तो वरती जाणार असतो किंवा तो हॉलमध्ये येतो. तोपर्यंतच हे सगळं वल्लरी बघते की आता अर्णव आलाय आणि आता वरती रूममध्ये जातो. हे सगळं आता वरती रूममध्ये ईश्वरी अजूनही ते फोटोग्राफ्स बघून सगळ्या विचारात असते. आता अर्णव डायरेक्ट वरती जातो. आता वरती गेल्यानंतर आपण बघूयात अर्णव दार उघडतो आणि ईश्वरीला काही समजत नसतं आणि असं म्युझिक दाखवलेले आहे आणि इकडे वल्लरी एका खांबाच्या आड उभारून पाहते की आता अर्णव नक्की वरती रूममध्ये गेलाय ना म्हणून. आणि वल्लरी आता अशी म्हणत असते की आता या वल्लरी म्हणते या ईश्वरीला घराबाहेर काढण्याचे माझे इतके प्रयत्न फसल्यानंतर शेवटी आज तो दिवस आलाच. आणि पुन्हा म्हणते की आज तो दिवस आलाच की ज्या दिवशी अवघ्या काही मिनिटातच इथून पुढे ईश्वरी घराच्या बाहेर असेल, तीही कायमची. अर्णव तिला घराबाहेर काढेल धक्के मारून आणि अर्णव तिला घराबाहेर धक्के मारून बाहेर काढतो. हे सगळं पाहण्याची माझी इच्छा आज पूर्ण होणार आहे. आणि म्हणते की वल्लरी शेवटी तू करून दाखवलंच, दॅट इज दॅट, असं वल्लरी म्हणत असते. आणि आपण पाहतोय की अर्णव दार उघडतो आणि मी सिंदूर म्हणतो की ईश्वरी पटकन तिच्या साडीच्या पदराखाली ईश्वरी फोटो लपवते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर मी आलोय म्हणून. आणि इथे दाखवलेला आहे ईश्वरीच्या चेहऱ्यावरचे भाव. ईश्वरी आता इथे अक्षरशः रडत असते आणि फोटोग्राफ्स लपवते, पण ते अर्णवला काही कळू देत नाही. पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की ईश्वरी म्हणत असते की सर तुम्हाला माहिती नाही पण आता अर्णव म्हणतो मी सिंदूर काय माहिती नाही मला पण, आणि मी सिंदूर करून लगेचच अर्णव बघतो तर ईश्वरी चक्कर येऊन पडते. डॉक्टर येतात, डॉक्टर म्हणतात इंजेक्शन दिलंय मी त्यांना, पण आजची रात्र यांची काळजी घ्या. अर्णव म्हणतो की जर तापका कमी होत नाही, तुला जर काही झालं तर मी नाही जगू शकणार. आणि म्हणून तिच्या गणूबाप्पाकडे जातो आणि म्हणतो की प्लीज माझ्या सिंदूरला बरं कर, मी तिला असं आजारपणामध्ये बघू शकत नाही. असं म्हणून अर्णव गणूबाप्पाच्या समोर हात जोडून उभा असतो. खूपच छान भाग दाखवलेला आहे. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर उद्याचा भाग पाहण्यासाठी माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.